हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला अगदी बेस्ट जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। मम्मीने जेव्हा व्हाईट कलरचा कपडा घातला होता खूप जणींनी म्हटलं होतं की व्हाईट नाही घालायचा, रेड किंवा पिवळा घालायचा, पण ज्यांचं कुलदैवत महादेव असतं तर तिथं व्हाईटच घालतात कपडा। मम्मी व्हाईट किंवा रेड आलटून पालटून करते। इथे शिवलीलामृतचा 11वा अध्याय मम्मी वाचत आहे, तिचे सर सोमवारी ती वाचते। आणि मी कुंड्या घेऊन आले होते जेव्हा मी डीमार्टला गेले होते कोल्हापूरला, आणि त्याच्यानंतर ही फुलझाडं जी आहेत किंवा शोकेसची झाडं जी आहेत ती परवाच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, तर मी कोवाडमधूनच खाली जी नर्सरी आहे तिथून घेऊन आले होते। आणल्यानंतर मग माती नव्हती, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बेळगावला गेलो होतो विनू आणि मी, तर तिथून लाल माती जी आहे ते येताना घेऊन आलो होतो। तर आता जी लाल माती आहे ती मी कुंड्यांमध्ये टाकून प्लांटेशन करते। आणि ही जी हे करताना जी मजा होती ते फार वेगळी होती, मस्त वाटत होतं, कारण गावामध्ये ऊन इतकं जास्त लागत नाही, टॅन तुम्ही होत आहे पण ऊन इतकं जास्त लागत नाही, हवा जास्त आहे सध्या इकडं। मी जेव्हा सचिनशी फोनवरती बोलत होते तेव्हा ते म्हणते इथं अजूनही अशा घामाच्या धारा पडतात धनुष्य, आणि इथे आम्ही अक्षरशः धोपटं घेऊन झोपतोय। त्यानंतर विनूने खडी आणि जी वाळू आहे ती मागून घेतली होती, सिमेंट वगैरे, कारण त्याने काय केलं, साईडचं जे कंपाऊंड आहे तर ते बांधायचं, ते तुम्हाला नंतर मी दाखवेन, आम्ही बांधायचं तसंच सोडलेलं, पण आता सापांची भीती जास्त आहे त्याच्यामुळे ते घेतलं आहे। मग जे पत्र्याचं काम होतं ते करत करत हेही होऊन जाईल म्हणा लागला तो, आणि मग त्याच्यासाठी माती आणि खडी जी आहे ती मागवून घेतलं। ह्याच्या अगोदर त्याने मला वाटतं 2 वर्षाच्या आधी पाठीमागची जी खोली होती ती पण खूप मातीची होती, जी आता आम्ही जास्त करून ज्या खोलीमध्ये असते तिथे 2 मातीच्या तो खोल्या होत्या आणि त्या पडायला आल्या होत्या तेव्हा ह्यानेच विनूने जॉबला लागल्यानंतर ती खोली वगैरे करून वॉशरूम वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं, आणि त्याच्यानंतर समोरचं कंपाऊंड वगैरे त्यानं हे करून घेतलं। मग आता जास्त पाऊस येतोय त्याच्यामुळे तसं पत्र्यांचं वगैरे सगळं नियोजन ते सुरू होतं। आणि त्याच्यानंतर वाळू जे आता एकतर कसं मुंबईला जसे कामगार मिळतात तसे इकडे गावी मिळत नाहीत अजिबात, त्याच्यामुळे काही गोष्टी स्वतःच कराव्या लागतात। आणि हा तसा आहे की खूप साऱ्या गोष्टी स्वतः करायला बघतो आणि नंतर मग एक 3-4 तास झोप घेतो। इथे ते हे काम करत होतं कारण त्याच वेळेला ट्रॅक्टर आली होती खडी आणि वाळू घेऊन, आणि इथे माझं जे काम सुरू होतं, मातीही जास्त दबली होती त्याच्यामुळे ह्या जे टूल आहे त्याने मी ते काढत होते। ॲक्च्युअलमध्ये पहिल्यांदा इतकं भारी वाटत होतं, कुंड्यामध्ये मस्त मी रोपं लावते, आणि मम्मीला मी स्पष्ट सांगितलेलं अजून रोपं मला आणायची आहेत मम्मी, आणि व्यवस्थित काळजी घे, कारण पूर्ण पावसाळभर काय म्हटलं मी पण येणार नाही, राजश्री पण येणार नाही, पण म्हटलं झाडांची नीट काळजी घे, पूर्ण ग्रीनरी समोर असेल ना तर छान वाटतं, मस्त वाटेल तुलासुद्धा। मग ती हो म्हणाली, तरी आता बघूया मी तरी करते। आणि ही कसं, म्हणजे मला इतकं काही त्याच्यातलं माहिती नाही आहे की प्लांटेशन कसं करतात, झाडं वगैरे कशा लावतात, कुंड्यामध्ये कसं करतात, थोडंफार जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार मी करत होते। आणि जी आता झाडं आणलेली आहेत त्याची सोडून मला अजून वेली वगैरे आणायच्या, म्हणजे मोगऱ्याची वगैरे आणि चाफ्याचं झाड आणायचं आहे, पण ते बघू कधी कधी मिळतं मला, इथे जास्त अवेलेबल होत नाहीत, मुंबईवरून आणायचा विचार करते। आता इथं विनूनं सगळं उतरवून घेऊन व्यवस्थित लावून घेतलं, त्याच्यावरती त्याने बारदान टाकले, पाऊस वगैरे आला तर भिजू नये म्हणून, कारण अचानकच अडुळ्याचा पाऊस किंवा वळीवाचा पाऊस आपण जो म्हणतो तर तो येतो त्याच्यासाठी। पुरणपोळ्यांची सुरुवात झालेली आहे, आणि एवढ्या जास्तीच्या कागं म्हटलं तर विनू जाणार आहे उद्या, मम्मी म्हणा लागली राजेला पण पाठवून देते, कारण खरी मालकीन पोळ्यांची राजश्री आहे। याच्यामध्ये पुरण असं छान केलेलं आहे, आणि प्रत्येप्रमाणे मला आधी टेस्ट करायला सांगितलं, बघ म्हणा लागली झाले काय, तिखट मीठ बरोबर। मम्मी पोळी पिठाच्या आहेत ना आपल्याकडे, पोळीपीठ इथे मिळतं कोवाडमध्ये, गव्हाचं आहे ते, पण पोळीपीठ पण मिळतं ज्याच्यामध्ये मैदा आणि आटा असं मिक्स करून पोळीपीठ बनवलं जाते, तर ते सुद्धा मिळते। हे आता गव्हाच्या करायला लागलीस, गव्हाच्या पोळ्या आहेत त्या, सो पाहिजे तेवढ्या आपण खाऊ शकतोय। तर ह्या पोळ्या गव्हाच्या एवढ्या भारी झाल्यात आणि एवढ्या मस्त झाल्यात, पहिल्यांदा हे कटाची आमटी, आम्ही सार बोलतोय, विदाऊट मसाला केलाय कारण आज लाईटच नाही आहे सोमवार असल्यामुळे। आता एवढ्याच उरल्यात आणि अगदी पूर्ण व्यवस्थित मन लावून मम्मीचा स्वयंपाक झालाय, बटाट्याची भाजी पण छान झाली। काय आलं पापड पाण्याचं, अगं मम्मी जेवताना पापडच घेऊस नाही मी, लक्षातच नाही पापड आहेत ते, झालं पटकन जून घेतले आणि लक्षातच नाही की पापड खायचे, कारण पोळी जेवण त्याने एवढं भारी गेलंय, त्या गव्हाच्या पोळ्या एकदम भारी झाल्यात, मस्त म्हणजे मस्त झालं। आता मला काय माहिती पोळी पेटाच्या करेल म्हणून मी गप बसले,
आता हिला गावाची केल्यानंतर मी पूर्ण दाखवलं असतं परत रेसिपी तुम्हाला. काल तुम्ही जो ब्लॉग बघितलात, व्हिडिओ बघितलात, क्वेश्चन आन्सरचा होता, तर मग कालचा ब्लॉग आणि आजच्या दिवसाचा हे दोन्ही मिळून हा एक ब्लॉग येतो आहे. काल सोमवार होता. कोवाडमध्ये अजिबात लाईट नसते. 6 वाजता लाईट येते. सकाळी मला वाटतं 10च्या दरम्यान काहीतरी गेली होती, 10 की 11 की 12 असेल मे बी, लक्षात नाही माझ्या. पण 6 वाजता लाईट येते म्हणे. मला वाटतं 10 6ला लाईट, करेक्ट 6ला लाईट आली. मावशी अंकल वगैरे आले होते काल, मामा वगैरे. मग असंच बोलत बसलेलो आणि मामाला पण रात्री जेवणाला बोललं, कारण पोळीचं जेवण होतं आणि मामा व्हेजिटेरियन आहे, माळ आहे मामाच्या गळ्यात. तर मग तेच थोडं बोलण्यात गेला. त्याच्यामुळे मग असं फॅमिली टाईम म्हटल्यानंतर मोबाईल हातातच घेतला नाही मी जास्त. तर आजचं काम तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे. आता इथे तुम्हाला काहीतरी दिसतंय. आम्ही बेळगावला जे गेलो होतो तर तिथून येताना भावाने असे हे लाईट्स घेऊन आलेत हँगिंगवाले. ते अजून काय पेटवलेलं नाही आहे, बघू नंतर. डिम लाईट तिथे एक होतं छोटासा, तर त्यानं हे आणलं आहे. का माहीत असं आणलं मला कळालं नाही ते. तर हे वालं नंतर आपण बघू सगळं काम झाल्यानंतर. आता अजून काय काय काम सुरू आहे ते दाखवते. प्युरिफायर जे आणलं होतं ते आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लाईट नव्हती, त्याच्यामुळे मग ते लावून घ्यायचंच राहिलं. पण ह्या दिवशी मंगळवारी लाईट होती म्हटल्यानंतर इलेक्ट्रिशियन पण आला होता, प्लंबर पण आला होता आणि त्यांनी ते करून दिलं. ही सगळी कामं करून दिली. त्यांच्यानंतर बाहेरचं पण हे काम सुरू होतं, कारण जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत कुठलीच कामं होत नाही. आणि गावाकडे लाईटीची तर सारखी ये जा असते, कॉन्स्टंट लाईट ही नसतेच अजिबात इकडे. ओके, आज तरी एवढा वैताग आला आहे घरात, नुसते काम काम काम. विनू उद्या जाणार आहे पुण्याला म्हटल्यानंतर त्याने सगळं इलेक्ट्रिकचं जे काम होतं, जसं ते केंटचं जोडून घ्यायचं होतं, बाहेर गेटलाईट जोडून घ्यायचे होते, परत अजून छोटी मोठी कामं होती, ती सगळी करून घेतला. आला आहे तेव्हापासून तो पण कामातच आहे. आणि इथे ते सगळं मग धूळ पडणं, सगळ्या हात्या गोष्टी म्हटल्यानंतर ते क्लीन मी थोडं करत असं राहिलो. सकाळी लादी पुसली होती तर परत लादी पुसणार, त्यामुळे पूर्ण दिवस काय मी शूट करत बसले नाही. बाहेरचं पण आता फक्त ते खांब लावून झालेत. आणि पावसात खूप प्रॉब्लेम होतो. कालच रात्री मी छोटा सापाचं पिल्लू बघितलं, जेव्हा मी बाहेर एडिटिंग करत बसलेले क्वेश्चन आन्सरचा व्लॉग, तेव्हा छोटं सापाचं पिल्लू तिथे असं जात होते. असली घाबरलेले मी, कारण इकडचा जो भाग आहे ना दाखवते तुम्हाला. इकडच्या साईडला इथे सापाची बिळं खूप आहेत, त्यामुळे ही इथपण मम्मी घाबरलो मी. इथून असं इथपर्यंत खणलेलं आहे. इथं आम्ही घालून घ्यायचं थांबलो होतो, जसं तिथे कंपाऊंड बांधलेलं आहे तसं इथे आम्ही थांबलो होतो, कारण ही जागा ज्यांची आहे ते दोघांचं हे म्हणून करायचं असं ठरलेलं. पण आता जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण पावसाळ्यात हे अजून सगळं वाढते रान, आणि इथून खूप सगळी अशी गर्दी होते झाडांची, ह्या सगळ्या अननेसेसरी गोष्टींची. आणि मग साप, आता कुत्रं पण डिरेक्टली आम्ही दरवाजा ओपन ठेवला की डिरेक्टली आत येतं. त्याच्यामुळे जरा जास्त उंचीचं कंपाऊंड शेवटी घालून घ्यायचं ठरवलं. आणि हे काल की परवा दिवशी सगळं खणून गेलं, कंपाऊंडचं सगळं सामान आले. ही इथूनच इथपर्यंतच आमची हद्द आहे. तर ते आता करतील. बाहेर सगळं सामान आणून ठेवलं. कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आपले फॅमिली मेंबर्स आहे, तर त्यांच्यासाठी मीच आता आल्यानंतर जेव्हापासून आले मी कोवाडला तेव्हापासून मी वरच्या मजल्यावर आलीच नव्हती, फक्त आतल्या रूममध्ये फक्त आलेली. ते ह्याच्या खाली एक खोली आहे जिथे मी, म्हणजे बेडरूम आहे मोठी. हे इथे असं आहे, ही सगळी गावं दिसतात. आणि इथून असं वरच्या साईडला टेरेस आहे, आणि टेरेसवरून सगळा व्ह्यू दिसतो. आजूबाजूची सगळी गावं दिसतात इथून. सूर्योदय इकडून होतो बरोबर, ही पूर्व दिशा. सूर्यास्त इकडे होतोय, इकडे. आणि इथून ही सगळी गावं जी आहेत ती दिसतात. बेळगाव इकडच्या बाजूला येतं, कोल्हापूर इकडच्या बाजूला येतं. हे इकडे कुदनूर, राजगोड वगैरे गाव आहेत. इकडे होसूर. आता इकडे ही वेगळी गाव आहेत. इकडच्या साईडून बेळगावला असं जाता येतं. ते डोंगर जे परवा मी दाखवले होते तुम्हाला, ते हे 2 डोंगर आहेत. हे तुम्हाला जे दिसत आहेत ना, ज्या दिवशी मी बेळगावला गेले होते तर त्या दिवशी हे 2 डोंगर मी दाखवलेले. चालायचं म्हणून इथं वरती आला. आरव झोपलाय, विनू खेळायला गेला जसं मी म्हटलं. तर जरा चालूयात म्हटलं, अजून खाली जे काम सुरू आहे वर ते असं दिसतं खाली.
हे आता मी तात्पुरतं करून घेतोय. इकडच्या भागात आम्ही म्हणजे ही जी जागा आहे इकडची, तर इथं आम्ही जास्त काही काम करून घेत नाही कारण ती तशीच सोडलेली आहे जागा. पण पाऊस जेव्हा पडणार तेव्हा फक्त समोर जर आम्ही पत्रे घातले तर ते डिरेक्टली इकडून जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते परत आत येणार. त्याच्यामुळे इकडच्या साईडला पण पत्रे घालून घ्यावे लागणार. पुढे बघू काय पुढे काय तिथं करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर त्यासाठी तेवढंच करून घेतोय. आता इथे ना हे बघा, आयुष्याची सुरुवात कुठूनही होते. हे कसं काय आलं असेल मला तेच समजत नाही आहे. इथून ह्याचं तर काय करायचं समजत नाही आहे मला. हे आता सगळं रिनोव्हेशन करायचं आहे पण दिवाळी झाल्यानंतर. आता एवढं वेळ नाही कारण पावसाळ्यामध्ये होत नाही ते कामं जास्त करून, म्हणून जेवढं गरजेचं तेवढं करते. पण हे बघा ना, ह्याच्यावरून कळते की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते, अगदी कुठूनही. मला म्हटलं होतं हा लाईट असा दिसतोय. आरोचे फायनली हेअरकट झालेला आहे. त्याला काहीही त्यानं अभ्यास केला नाही, फक्त खेळला येतो आणि अजूनही तो खेळतोय. अजूनही दिवसभर नुसतं पॅड लावून असतोय, हातात बॉल असतात, ग्लोव्ज असतात, दिवसभर अजून पण. आपल्याला जायला 15 दिवस उरलेत. नाही, जायला किती दिवस? 15 दिवस आहेत. बरोबर. आज किती तारीख आहे? हा बरोबर. आपण 12 तारखेला चाललोय ना. बरोबर. 13, 14, 15. फायनली गेट लाईट जे आहेत ते लागलेत आणि हा साचा बनवून गेलेत. उद्या मे बी टाकतील पत्रे. शांत आहे सगळं वातावरण आता. आजचा दिवस हा भरपूर धावपळीचा आणि कामात आहे गेलेला, त्याच्यामुळे जास्त ब्लॉग काही शूट केला नाही मी, कारण हे करून घेणं खूप गरजेचं आहे पावसाळ्याच्या आधी, कारण मम्मीसाठी. तर त्याच्यामुळे उद्या सकाळी मे बी ते येतो बोललेत, कंपाऊंड बांधणार आहे. आता कधी बांधून होते बघूया, कारण इकडे पाऊस असा पडतो म्हणजे एकदम बेकार. आता मध्ये जेव्हा वादळ आलं होतं अक्षरशः सगळ्या काही घरांची पत्रे आमच्या जी लायब्ररी तुम्हाला दाखवलेलं मी, तर अख्खं त्याचं जे पत्र आहे ते पत्र्याचं वरती जे सगळं होतं ते पूर्ण उडून गेलं आणि पूर्ण लायब्ररीतली पुस्तकं सगळी भिजली होती. तर ते खूप जरा टेन्शन की उगाच ये नको पावसाळ्यामध्ये, उगाच काही प्रॉब्लेम्स नको त्याच्यामुळे. तर टेन्शन नाही आता, कारण विनू पुण्याला, मी मुंबईला, राशी कोल्हापूरला, राजी पण आता काही 3-4 महिने हलणार नाही कोल्हापुरातून बाळाला घेऊन. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता मी पण डिरेक्टली दिवाळीला, कारण आता एवढं काही रिझन नाही. मागच्या वेळी पप्पांच्यामुळे सारखं ये जा होत होतं गावी, पण आता एवढं रिझन वगैरे काही नाही आहे. मी बी राजश्रीच्या राजनंदिनीच्या बड्डेच्या वेळेला कोल्हापूरला यायला लागणार आहे. 23 तारखेला बड्डे आहे राजनंदिनीचा, तर तेव्हा यावं लागणार आहे. कोवाडला तरी आता दिवाळीलाच होईल, आरोला सुट्टी पडल्यावर. हो, मला सुट्टी भेटते दिवाळीला. तेव्हा राजनंदिनीचा बड्डे रविवारी आहे बाळा, संडेला सुट्टी असतेच तुला. शनिवारी. चला तर मग आजचा ब्लॉग संपतो आहे आणि होप्सो की तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत आपण एक छानसा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.